दिवसभर मुसळधार पाऊस पडतो आहे आणि त्यामुळे चिपळूणमधील सर्वच नद्यांना पूर आलेला आहे। वाशिष्ठी आणि शिव नदी यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे आणि त्यामुळे गोवळकोट भागातील या परिसरामध्ये अशा पद्धतीने अनेक घरांना पुराच्या पाण्याने वेढलं आहे। आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहताय की हा गोवळकोटमधील करंजेश्वरी देवीकडे जाणारा मार्ग आहे आणि सध्या हा मार्ग पूर्णपणे पाण्याखाली असल्याचं पाहायला मिळते। खरं तर सकाळपासून पडणाऱ्या पावसामुळे नद्यांनी आपली पातळी ओलांडली आणि त्यामुळे या संपूर्ण भागामध्ये अशा पद्धतीने पाणी शिरलेलं आहे। खरं तर प्रशासनाकडून या संपूर्ण परिस्थितीवरती लक्ष आहे, मात्र असं असलं तरी नागरिकांमध्ये मोठ्या भीतीचं वातावरण होतं, कारण सकाळपासून जो पाऊस पडतोय तो कोसळदार आहे आणि असं असताना कुठेतरी पुन्हा एकदा 2021 सारखी परिस्थिती निर्माण होते का, अशा भीतीच्या छायेखाली इथले नागरिक असल्याचं पाहायला मिळतंय। सध्याची परिस्थिती आहे ती पाऊस थांबल्यामुळे पाणीची पातळीही कमी होताना दिसते, त्यामुळे नागरिकांना दिलासा आहे। तिकडे चिपळूण गुहागर मार्गावरती मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे हा संपूर्ण मार्ग बंद असल्याचं पाहायला मिळतंय। स्वप्नील घाग, एबीपी माझा, चिपळूण, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।